आपलं क्षेत्र असं आणि इकडं तिकडं ओढा म्हणजे काही काही गोष्टी अशा असतात की जिकडे आपलं लक्ष जास्त जातं, व्यसनं किंवा असं. तू ह्यापासून अलिप्त राहिलास कायम. तू कधीच अशा गोष्टींमध्ये अडकला नाहीस. म्हणजे अभिनेता म्हणून तुझ्याबद्दल सगळंच बोललं जातं, पण एक माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून तू नेहमी स्वतःला एक छानपैकी मेंटेन केलंस. तर ते तू कसं करू शकलास, किंवा काय त्याच्या मागे तुझं कुटुंब वत्सल एकदम म्हणजे असं आम्हाला तरी वाटतं. ही मेंटेन करायची ऍक्टिंग आहे का असं असं आम्हाला तरी मेंटेन करतोस, ही ऍक्टिंग करतोस का असं. तर मी याच्या आधी याला उत्तर दिलं होतं, तर पुन्हा देतो परत पाहिजे रिपीट. पहिली गोष्ट म्हणजे आता अजित म्हणाल तसं मी खरोखरच सभ्य असलो पाहिजे एक. दुसरं, माझ्या मनात असं काही करावं असं वाटत असतं, पण तेवढी डेअरिंग नाही. हे 2. 3, तिसरी शक्यता अशी की सगळं करून सवरून मी नामानिराळा राहण्या इतका हुशार आहे. आपला चॉईस आहे, तर तुम्ही ठरवा काय ते, आपण ते मताला टाकूया.